हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता 12वी इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि साइन ऑफ 4 मधील हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 क्वेश्चन नंबर 1 to 9 या अगोदरच मी अपलोड केलेले आहेत. आता बघूया क्वेश्चन नंबर 10 to 18. Question number 10. The mention of a new places adds a pace to the story justify in only 50 words. की विद्यार्थ्यांनो नवनवीन स्थानांमुळे ह्या स्टोरीला कशी गती मिळते आहे, कसा पेस येतो आहे ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर बघूया. सर्वात अगोदर कथा सुरू होते बेकर स्ट्रीट येथून. मेरी मॉस्टन एक्सप्लेन्स हर होल स्टोरी टू होम्स अँड वॅटसन. बोथ ॲग्री टू अकंपनी मॅरी टू मीटिंग दॅट नाईट ॲट लायसियम थिएटर. की मेरी मॉस्टन तिच्या बाबत घडलेली संपूर्ण दुर्दैवी घटना होम्स आणि वॅटसनला सांगते आणि दोघेही तिच्या बरोबर लायसियम थिएटरला संध्याकाळी भेटण्यास तयार होतात. Lyceum Theatre. Trio reach to the Lyceum Theatre. They are immediately greeted by a coachman who quickly ushers them into a carriage to an unknown destination. ते तिघेही जण संध्याकाळच्या वेळेस लायसियम थिएटरवर पोहोचतात आणि त्यांना लगेच एक कोचमन एका कॅरेज म्हणजे घोडागाडीत बसवून एका अननोन डेस्टिनेशनला तो घेऊन निघतो. आता ते अननोन डेस्टिनेशन कुठलं आहे तर ते आहे थॅड्यूस शॉल्टोज स्ट्रेंज होम. Here, Thaddeus Sholto tells Mr. Mostyn came to his house where a Major Sholto and Mr. Mostyn fought. की मिस्टर मॉस्टन लंडन मध्ये आल्यानंतर मेजर शॉल्टोच्या घरी येतात. त्या दोघांमध्ये घरी आल्यानंतर भांडण होतं. मिस्टर मॉस्टन हॅड हर्ट प्रॉब्लेम अँड फाईट कॉज्ड हिम अ सिव्हिअर हर्ट अटॅक अँड ही फेल स्लॅमिंग हिज हेड ऑन टू द ट्रेजर बॉक्स अँड डाईड. की भांडण झाल्यामुळे त्यांना हर्ट अटॅक येतो आणि ते पडताना त्यांचं डोकं त्या ट्रेजर बॉक्स म्हणजे त्या खजिन्याच्या बॉक्सला लागतं आणि ते त्यातून रक्त निघतं आणि ते मरण पावता. शॉल्टो अफ्रेड अँड हिट द बॉडी. आणि शॉल्टोला वाटतं की मी त्यांचा खून केला असा लोकांचा समज होईल म्हणून ते घाबरतात आणि बॉडीची विल्हेवाट लावतात. ऑन डेथ बेड शॉल्टो फील्स गिल्ट अँड आस्क्ड थॅड्यूस टू शेअर द ट्रेजर विथ मेरी मॉस्टन ॲज शी वॉज अ पार्शियल हेअर ऑफ धिस ट्रेजर. सो थॅड्यूस स्टार्टेड सेंडिंग 1 pearl each year टू मॅरी. आणि पूर्ण आयुष्य त्याने कसं तरी घालवलं आणि मृत्यूशय्या म्हणजे डेथ बेडवर त्याला पश्चाताप होतो म्हणजे गिल्ट फील होते आणि तो थॅड्यूस त्याच्या मुलाला सांगतो की या संपत्ती या खजिन्यामधला थोडासा वाटा त्या मेरी मॉस्टनला दे जी या खजिन्याची अंशतः वारसदार आहे. आणि त्याचमुळे थॅड्यूस एक मोती तिला दरवर्षी पाठवू लागतो. आता पुढचं आहे फॅमिली हाऊस किंवा शॉल्टो इस्टेट पॉंडिचेरी लॉज. इथे आता ती घटना येते. आता थॅड्यूस काय करतो ह्या तिघांना बरोबर घेतो आणि बॉर्थोलोम्यू पॉंडिचेरी लॉज किंवा शॉल्टो इस्टेटला थांबलेला असतो. तिथे त्यांना निघायचं असतं. ते तिकडे निघतात. ऍक्च्युली होतं काय की बार्थोलोम्यू त्या खजिन्याचा शोध लावतो आणि तो खजिना घेऊन फॅमिली हाऊसवर राहायला लागतो. आता काय होतं बघा. बार्थोलोम्यू क्लॅशेस विथ थॅड्यूस ऑन द शेअरिंग ऑफ द सिक्रेट ट्रेजर अँड मूव टू हिज फॅमिली हाऊस. जसं सांगितलं की दोघांचं परत मेरी मॉस्टनला खजिना द्यायचा का नाही यावरून भांडण होतं आणि तो फॅमिली हाऊसवर त्या खजिन्यासोबत राहत असतो. थॅड्यूस रिचेस टू फॅमिली हाऊस विथ ट्रिओ. हे तिघेही तिथे पोहोचतात. दे फाउंड दॅट समवन हॅज किल्ड बार्थोलोम्यू. की बार्थोलोम्यूचा कोणीतरी खून केलेला आहे. होम्स फाउंड आउट दॅट अ वुडन लेग मॅन अलॉंग विथ अ 4 feet person has killed Bartholomew and stole the treasure. आणि होम्स तो एक डिटेक्टिव्ह असतो. तो तिथील परिस्थिती बघतो. फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट असतो. तो त्याच्यावरनं तिथलेल्या सुगाव्यावरनं शोध लावतो की 2 पैकी एका माणसाने खून केलेला आहे. आता फॅमिली हाऊस वरनं ही गोष्ट पोहोचते थेम्स रिव्हर डॉकयार्डवर. आता कशी पोहोचते तिथे जो सुगावा लागलेला असतो त्यानंतर डिटेक्टिव्ह होम्स एक टॉबी नावाचा कुत्रा घेतो आणि तो कुत्रा जोनाथन स्मॉल आणि त्या 4 फीट असलेला जो माणूस आहे त्याचं नाव असतं टोंगा त्या दोघांचा माग काढतो. त्यानंतर होम्स लोकल पोलिसांच्या मदतीने जोनाथन स्मॉल आणि टोंगाला पळून जात असताना त्याचा पाठलाग करतो. आता ह्यावेळेस काय होतं देर इज अ फायरिंग फ्रॉम बोथ साइड्स अँड होम्स किल्ड हिज पार्टनर टोंगा. आणि होम्स टोंगाला मारून टाकतो. त्यानंतर
ते जोनाथन स्मॉल या खलनायकाला पकडून पुन्हा बेकर स्ट्रीटवर घेऊन येतात. आता बघूया बेकर स्ट्रीटवर काय होतं. होम्स कॅचेस जोनाथन स्मॉल अँड टेकन हिम बॅक टू द बेकर स्ट्रीट वेअर ही टोल्ड द होल स्टोरी बिहाइंड द सीन फ्रॉम अंदमान टू आग्रा. आणि तो संपूर्ण घटनाक्रम अंदमानवरून आग्र्यापर्यंत सर्व येथे सांगतो आणि इथेच ही कहाणी संपते. All these places adds a pace to the story. Question number 11. Mary Morstan found Holmes as the right person to handle her case. Give the reason. की मेरी मॉस्टनला डिटेक्टिव्ह होम्स हेच योग्य व्यक्ती का वाटतात तिची केस सॉल्व्ह करण्यासाठी याविषयी उत्तर लिहायचं आहे. There are two reasons for this. First reason, few days earlier, Mr. Holmes has supported her employer, Mrs. Cecil Forrester, to solve a little domestic complication. की काही दिवसांअगोदरच डिटेक्टिव्ह होम्सने तिची जी एम्प्लॉयर आहे सेसिल फॉरेस्टर हिला एक डोमेस्टिक कॉम्प्लिकेशन म्हणजे घरगुती विवाद सोडवण्यास मदत केला होता. आणि मेरी वर्किंग ॲज अ गव्हर्नेस, मेरी एक गव्हर्नेस म्हणून सेसिल फॉरेस्टरच्या इथे काम करत असते. मिसेस सेसिल हॅज इम्प्रेस्ड बाय मिस्टर होम्स काइंडनेस अँड स्किल and that's why she suggested to Mary to take help from Mr. Holmes. And second reason आहे, in a letter it was mentioned that do not bring police, if you do all will be in vain. So she thinks that Detective Holmes is the only right person to solve her case. Question number 12. Write the character sketch of a Dr. Watson as a sensitive character. Answer बघा. Watson has lived with Sherlock Holmes for several years, during which time he has supported Holmes in a numerous difficult cases. की वॅटसन आणि शेरलॉक होम्स हे एकत्र राहत होते भरपूर वर्षांपासून आणि वॅटसनने होम्सला भरपूर डिफिकल्ट केसेस सॉल्व्ह करण्यासाठी मदत केलेली होती. ही अकंपनीज होम्स इन टू पोटेन्शियली डेंजरस सिच्युएशन अँड सीम्स टू टेक प्लेजर फ्रॉम द ॲडव्हेंचर ही इज लेड इन टू. की तो होम्सला पोटेन्शियली अशा कठीण परिस्थितीत ढकलायचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ॲडव्हेंचर मध्ये तो मजा घ्यायचा. वेन ही फर्स्ट मीट्स मिस मेरी मॉस्टन, वॅटसन इज स्ट्रक बाय हाऊ अट्रॅक्टिव्ह शी इज. आणि जेव्हा मेरी मॉस्टन पहिल्यांदा वॅटसनला दिसली तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला होता. वॅटसन सीज रोमांस whereas Holmes observe only cold facts. And this sentence is proves that he is a very sensitive person and their growing love story is the subplot of the novel. And in the end, when Mary's treasure has been lost, he declares his love. He means Watson declares his love. All this proves that Watson is a sensitive character. Question number 13. The paper found in the desk of Captain Morstan is the center of action. Explain. की कॅप्टन मॉस्टनच्या डेस्कवर एक जो स्ट्रेंज डॉक्युमेंट एक कागद सापडला होता तो सेंटर ऑफ ॲक्शन कसा आहे ते. तर बघूया. मिस मॉस्टन शोज अ स्ट्रेंज डॉक्युमेंट टू होम्स. शी थॉट इट माइट बी युजफुल टू सॉल्व दिस केस. की मिस मॉस्टनला तो कागद सापडतो आणि ती तिच्याजवळ ठेवून होम्सला दाखवते. तिला वाटते की ह्या केस सॉल्व्ह करण्यासाठी हा मदत करू शकेल. Holmes notices that the paper was made in India and that it was pinned to a board at one time. आणि तो एका बोर्डला लावलेला पण होता हेही त्याने ओळखलं. Drawn on the paper is a plan of a large building with many halls, corridors and passages. Holmes sees a small cross in red ink with 3.37 from left written above it. की होम्सला एक रेड इंकचा स्मॉल क्रॉस दिसतो आणि त्याच्यावरती 3.37 फ्रॉम लेफ्ट असं लिहिलेलं असतं. ड्रॉन इन फेडेड पेन्सिल इन द लेफ्ट हँड कॉर्नर ऑफ द पेपर इज अ सिम्बॉल विच लुक्स लाईक अ 4 क्रॉसेस विथ देअर आर्म्स टचिंग. आणि डाव्या साईडला एक क्रॉस ज्याचे आर्म्स एकमेकांना टच होतं असंही आढळून आलं. रिटन इन रफ हँड रायटिंग अबाउट द सिम्बॉल इज द साइन ऑफ 4. आणि तिथे नावं लिहिलेली होती. जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान, दोस्त अकबर. होम्स ॲडमिट्स दॅट ही डज नॉट नो व्हॉट रिलिव्हन्स द पेपर हॅज टू द केस बट ही इज सर्टन दॅट इट इज इम्पॉर्टंट. आणि होम्सने ॲडमिट केलं की हा कागद खूप महत्त्वाचा आहे आणि तो रिलिव्हन्स आहे जो पेपरचा तो त्याला कळाला नाही
पण नक्कीच तो महत्वाचा आहे हे त्याने ऍडमिट केलं होतं. होम्स बिगिन टू सस्पेक्ट दॅट दिस मॅटर मे टर्न आउट टू बी अ मच डीपर अँड मोर सटल दॅन सपोज टू बी. आणि होम्सला कळतं की हा मॅटर खूपच खोल आहे आणि कठीण सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 14. आय मे बी व्हेरी ऑब्च्यूज होम्स बट आय फेल टू सी व्हॉट दिस सजेस्ट. जस्टिफाय द स्टेटमेंट बाय हायलाइटिंग द डिफरन्स इन डिड्युसिंग द केस. की होम्स, मी कदाचित मंद असू शकेल पण ह्या वाक्यावरून मला काहीच कळालेलं नाही, मी काहीच अर्थ काढू शकत नाही, हे वॅटसन होम्सला म्हणाला होता. यावरून दोघांच्या तर्कसंगत विचार करण्याविषयी आपल्याला लिहायचं आहे. तर आता बघूया आन्सर. होम्स वॅटसनला काय म्हणतो बघा. आय लुक थ्रू द ओल्ड कॉपीज ऑफ द टाइम्स न्यूजपेपर अँड डिस्कवर्ड दॅट मेजर शॉल्टो डाईड अपॉन द 20th of April 1882. की मी टाइम्स न्यूजपेपरच्या जुन्या प्रती बघितल्या आणि मला असं आढळून आलेलं आहे की 28 एप्रिल 1882 साली शॉल्टो मरण पावला होता. आणि यावर वॅटसन लगेच म्हणतो की मी मंद असू शकेल पण यातून मला काहीच कळत नाही. तर यावरनं वॅटसन इज फेल टू डिड्यूस द केस, की त्याला काहीच कळत नाही. इट मीन्स दॅट ही हॅज नॉट केअरफुली लिसन टू मिस मॉस्टन वेन शी इज टेलिंग हर केस. जेव्हा मेरी मॉस्टन त्यांच्या घरी येऊन तिची केस एक्सप्लेन करत होते तेव्हा वॅटसनने तिच्याकडे लक्ष दिले नाही, तिच्या म्हणण्याकडे लक्ष दिलेले नव्हते. यावरून हे आपल्याला कळतं आहे. हिज कॉन्सन्ट्रेशन इज वीक, ही अनेबल टू फोकस ऑन हिज जॉब, ही कांट रिलेट टू थिंग्स टुगेदर, हेही यावरून प्रूव्ह होतं. आता होम्स बघा कसा त्यावरून तर्कसंगत विचार काढतो. होम्स कसं एक्सप्लेन करता बघा. होम्स एक्सप्लेन्स हिम. कॅप्टन मॉस्टन डिसअपियर्स, कॅप्टन मॉस्टन गायब होतात. द ओनली पर्सन इन लंडन हुम ही कुड हॅव विजिटेड इज मेजर शॉल्टो. आणि लंडन मध्ये अशी एकच व्यक्ती होती ज्याला मेरी मॉस्टनचे वडील म्हणजे कॅप्टन मॉस्टन भेटू शकत होते, ते म्हणजे मेजर शॉल्टो. आणि मेजर शॉल्टो हे नकार देतात की मेरी मॉस्टनचे वडील लंडन मध्ये आल्याचं त्यांना माहित होतं. आणि 4 years लेटर शॉल्टो डायज, आणि 4 वर्षानंतर शॉल्टोचा मृत्यू होतो. अँड विदिन अ वीक ऑफ हिज डेथ कॅप्टन मॉस्टन्स डॉटर रिसिव्ह अ व्हॅल्युएबल प्रेझेंट विच इज रिपीटेड फ्रॉम इयर टू इयर. आणि त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच मेरी मॉस्टनला व्हॅल्युएबल प्रेझेंट, एक मौल्यवान मोती का मिळू लागतो आणि दरवर्षी तो का मिळतो आहे. इट मीन्स दॅट देर इज अ कनेक्शन बिटवीन शॉल्टोज डेथ अँड दिस पर्ल्स, असा निष्कर्ष होम्स काढतो. Now a later claimed her as a wronged woman. Definitely Sholto's heir knows something about this mystery and desired to make compensation and giving her justice. आणि नक्कीच शॉल्टोच्या वारसदारांना या मिस्ट्री बद्दल, या रहस्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि मेरीला त्याची भरपाई त्यांना द्यायची आहे आणि तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. Here we can see the sharp and highly intelligent individual, its proficiency with observation, deduction, logical reasoning skill, and his methodical approach. Question number 15. Find support from the text which elaborates the tone of the narrator when he compare himself with Miss Mostyn. विद्यार्थ्यांनो, नरेटर आहे या स्टोरीचा वॅटसन, आणि वॅटसन स्वतःला मिस मॉस्टन बरोबर कधी कम्पेअर करतो ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर आपण बघितलं, when Mary started telling her case to Holmes, she was in embarrassing condition. Watson thought his presence is not required, so he started moving, but Mary stopped him. It can be seen in the below statement of the narrator. I felt that my position was an embarrassing one. इथे मेरी मॉस्टन सुद्धा एम्बॅरसिंग कंडिशन मध्ये आहे तिच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे. आणि इथे नरेटर म्हणजे वॅटसन हा सुद्धा एम्बॅरसिंग कंडिशन स्वतःची दाखवतो आहे. त्यामुळे हे दोन कंपॅरिझन इथे होऊ शकतं. आणि दुसरं कंपॅरिझन बघा विद्यार्थ्यांनो, वेन द ट्रिओ इज गोइंग टू लायसियम थिएटर बोथ वॅटसन अँड मिस मेरी मॉस्टन फील्स नर्वस. की वॅटसन आणि मेरी मॉस्टन दोघंही नर्वस फील होतात. द बिलो सेंटेन्स ऑफ द नरेटर शोज द सेम. आणि नरेटरचं हे खालील वाक्य बघा. आय एम नॉट सब्जेक्ट टू इम्प्रेशन्स बट द डल हेवी इव्हिनिंग विथ द स्ट्रेंज बिझनेस अपॉन विच वी आर एंगेज कंबाईन टू मेक मी नर्वस अँड डिप्रेस. I could see from Miss Mostyn's manner that she was suffering from the same feeling.
आणि त्याचं मराठीत भाषांतर की मी कुठल्याही भावनांना बळी पडत नाही, परंतु ती कंटाळवाणी जड संध्याकाळच्या विचित्र कार्यावर आम्ही व्यग्र होतो, त्याच्या एकत्रित परिणामांमुळे मी चिंताग्रस्त आणि निराश झालो होतो, नर्वस आणि डिप्रेस. आणि मिस मॉस्टनच्या वागणुकीवरनंही मला दिसलं की ती त्याच भावनेने त्रस्त होती. Number 16. The narrator makes Miss Mostyn's journey comfortable while going to an unknown place. Narrate in your own words. तर विद्यार्थ्यांनो बघा आन्सर कसं लिहायचं आहे. मेरी वॉज फिलिंग नर्वस अबाउट दिस अननोन जर्नी, सो नरेटर डॉक्टर वॅटसन अटेम्प्टेड टू चिअर अँड अम्यूज मेरी बाय हिज मेमरीज. चिअर म्हणजे आनंदी करणे, अम्यूज म्हणजे समोरच्याची करमणूक करणे. First, he tell her about his adventure stories in Afghanistan, and secondly, Watson also told her one moving म्हणजे exciting anecdote म्हणजे किस्सा as to how a musket looked into his tent at the dead of night and how he fired a double-barrel tiger cub at it. की एक मस्केट म्हणजे एक छावा कसा त्याच्या टेंटमध्ये डेड ऑफ नाईट म्हणजे अतिशय रात्रीच्या वेळी आणि त्याने बंदुकीने कसं त्याच्यावर फायर केलं त्याबद्दल. दिस वे नरेटर ट्राईज टू मेक मिस मॉस्टन जर्नी अ कम्फर्टेबल वन. Question number 17. The coachman is described as a faithful servant. Justify the statement in your own words. की तिथे जो कोचमन लायसियम थिएटर जवळ आला होता तो एक विश्वासू नोकर कसा काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. The coachman was a very vigilant in his duties. They had hardly reached to the third pillar near Lyceum Theatre, which was their meeting place. Immediately, the coachman approaches them aggressively. He follows all the instruction given by his masters, we can say modus operandi. He verified from Miss Mostyn that neither of these two gentlemen were from police. These all incidences proves that the coachman is faithful servant. Question number 18. Holmes, Dr. Watson and Mary Mostyn reach at the third pillar of the Lyceum Theatre. Describe the state of mind of the trio. की हे तिघेही लायसियम थिएटर मध्ये पोहोचण्याच्या वेळेस त्यांची मानसिक स्थिती कशी होती ते आपल्याला लिहायचं आहे. Watson engage in this strange situation which makes him very nervous and depressed. आणि वॅटसन या सिच्युएशन मध्ये खूप नर्वस आणि डिप्रेस झालेला होता. वॅटसन वॉज थिंकिंग दॅट this invitation was either a complete hoax म्हणजे लबाडी किंवा important to solve this case. Miss Mostyn's manner also shows the same feeling of Watson, yet her self-control was good one. But Holmes is altogether a different person. He alone could rise to superior from this situation. की होम्स हा या दोघांपेक्षाही वेगळा होता आणि तो ह्या परिस्थितीवर मात करून सुपिरियर ठरला होता.